सर्वात पहिले आपण डाळीचं पीठ घेतलं आहे 1 वाटी. त्यानंतर तांदळाचे पीठ टाकले. हिरवी मिरची व लसूण कुटून घेतले. नंतर आपण घेतले 1 चमचा टेडमेट ओवा आणि आलं लसूण पेस्ट, लाल मिरची, हळद, गरजेनुसार पाणी टाकणार. आता आपण हलवून घेऊया. सर्व मिश्रण एकत्र झालं. त्याला आळूच्या पानाला लावूया. मिश्रण पानाला लावून द्यायला. 4-5 पानांना मिश्रण लावून झाले आहे. आता आपण मिश्रण लावल्या पानांची गोल घडी करूया. त्याचे 2 भाग करून आळूच्या वड्यात शिजवूया. बघू शकता आळूच्या वड्या झाल्या आहे. आता आपण या वड्यांचे चाकूच्या साहाय्याने करूया. वड्या तयार झाल्या. आता एक वडी घेऊन आणि तळून घेणार. एकट्याने करायचं नाही, नाहीतर आईची मदत घ्यायची, नाहीतर मोठ्याची मदत घ्यायची. चटका बसायची भीती असते. तिळामध्ये अशी वडी फिरवून घ्यायची, म्हणजे तीळ त्याला चिटकून राहील. बघा लालच होऊन द्या ना वडा. जेव्हा लाल होती तेव्हाच बाहेर काढा. बघा म्हणजे कशा लालसर वड्या झाल्या. त्यामध्ये तेल जास्त राहू नये म्हणून नितळून घ्या, म्हणजे वड्या खायला छान लागते. मग तुम्हाला बघायच्या का मी बनवलेल्या आलूच्या वड्या? चला आता मग दाखवते. बघा मी किती छान सजावट केली. कोथिंबीर, तीळ सजवलं. बघा तुम्ही पण वडी बनवून बघा. छान झाली असेल तर घ्या. चला आपण सगळ्यांना देऊया. सगळ्यांकडून ऐकणार आहे मी कशी झाली माझी वडी. चला. वाव देवांशी, तू बनवलंय? किती सुंदर बनवलं ग. छान एकदम छान झालं. बनवलंय माझं परत घे. वाव छान आहे.